सर्व सांगा कमी उत्पन्न आहे काय मजमा जावा मजमा पण असं एकंदरीत असं पाहतो की शेतकरीचं म्हणणं असं असतं की याच्यात नफा नाही राहत. नफा राहतो. नफा कसा राहत नाही? नफा राहतो. तुम्ही मेहनत करणार तर भेटणार. फारच खर्च करावा लागतो. असं खर्च शेतकऱ्यांचं करावा म्हणणं. लागतो. बघा आता असं आहे, तुम्ही खर्च करणार तर उत्पन्न मिळणार. हा, खर्च करणार तर उत्पन्नाची अपेक्षा ठेवायची नाही ना. कारण आम्ही भरपूर आता शेतात पण करतो. हा. काय शेतकरी म्हणणं काय असतं याला काही नाही, मजुरी फार फार लागते लागते, आणि आंबा फार देखरेख करावा लागतो. काही नाही. आता मी ॲव्हरेज बघितलं काढलायच्या कपाशीला आपल्याला 10 रुपये किलो कपाशी वेचायला जितका खर्च लागतो तितका जेला पण लागतो खर्च. अच्छा अच्छा. हा. मग आणखी तुम्हाला काय आणि पाहिजे? चोरी होत नाही वरून. चोरी होत नाही. चोरीचा प्रश्न तो नाही. मुद्दा एकदम महत्त्वाचा तो आहे. कळीचा मुद्दा आहे. तो चांगला आहे. आणि आणखी अन्य यांच्या पण संरक्षण ना त्यांना बकरी नुकसान नुकसान नाही, नाही. बकरी नाही, काहीच नाही, काहीच खात. मनुष्य तर काहीच नाही. मनुष्याचा विषयच नाही. मनुष्याचा विषय नाही. ग्रोथ चांगला आहे. इथं ग्रोथ चांगला आहे मग सगळे इकडे सगळीकडे चांगली आहे तशी बघायला काही नाही. तो फोन करा ना घडी घडी लवकर जात ना वैज्ञानिक. पुरा थंड काय सांगू शकता आपल्या शेताविषयी? अरंडीचं तेल कसं आणि कसं निघतं आणि कसं उत्पन्न? याचे असं आहे की इथं आम्ही काही याचे प्रोसेसिंग करत नाही. आम्ही माल काढतो कोकण मंडळाला विकतो. आता ते कंपनीवाले काय तेल काढतात का ते आम्हाला काही तितकं माहिती नाही. एकरी खर्च कसा असतो? एकरी साधारण खर्च याला 10,000 रुपये. जास्तीत जास्त 10,000 रुपये. किती लावला तरी 10,000 रुपये. किती शेती करता आपण? मी 15 एकर शेती करतोय. काय उत्पन्न कसं निघालं काय उत्पन्न निघालं? तर 10 क्विंटलच्या वरतीच ॲव्हरेज. आणि आणखी म्हणजे त्या तुमच्या म्हणजे जितकी शक्ती असेल त्याची जितकी काळजी घेणार तितकं त्याचे उत्पन्न वाढणार. मागच्या वर्षी मी 15 क्विंटल उत्पन्न 4 वर्षापासून का हेच पीक घेतो आहे. तर मला मागच्या वर्षी म्हणजे सरासरी दरवर्षी मला 15 क्विंटलच्या वरती उत्पन्न मिळत आहे. शेतकऱ्यांना काय सांगू शकता? शेतकऱ्यांना मी हे सांगू शकतो की एरंडी लावा हां आणि भरपूर नफा मिळवा. कारण ह्या पिकामध्ये शाश्वत तुम्हाला म्हणजे शेती करण्यास लायक आहे. ना चोरीची झंझट, ना अवकाळीच्या फटका येत, ना कसला काही येत. शेतकऱ्यांना एकदम फक्त त्याला टायमावर स्प्रे मारा, पाणी द्या, उत्पन्न नक्की देऊन जातं. उत्पन्न नक्की देऊन जाते. मेहनत करणार उत्पन्न देतेच, नफा येतोच. नफा येतोच शेतकऱ्याला असं.